एक नंबर शेअर करतो, थोडा आय ओपनिंग आहे. 91%. सेबीच्या 2024च्या रिपोर्टनुसार मेजॉरिटी रिटेलचे एफ-एन-ओ जे ट्रेडर्स आहेत ते लॉंग टर्ममध्ये प्रॉफिट करतच नाहीत. हे ऐकल्यावर एक ऑब्व्हियस प्रश्न येतो, मग लोक एफ-एन-ओ का करतात? कारण ते एक्साइटिंग आहे, फास्ट आहे आणि योग्य वापरलं तर ते पॉवरफुल टूल सुद्धा आहे. पण एक्झॅक्टली इथेच क्लॅरिटी लागते. सोप्या भाषेत सांगायचं तर एफ-एन-ओ म्हणजे काय, तर तुम्ही स्टॉक विकत घेत नाही, तुम्ही फक्त प्राईसवर बेट करता आणि लिव्हरेज वापरता. लिव्हरेज म्हणजे काय, कर्ज वापरता. म्हणजे कमी पैशात मोठी पोझिशन. हे ऐकायला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि आहे सुद्धा. पण लिव्हरेज म्हणजे ॲम्प्लिफायर. तो गेन्स जसा वाढवतो तसे लॉसेस सुद्धा तेवढ्याच वेगाने वाढवतो. आता इम्पॉर्टंट भाग, चॅलेंज कुठे येतो मग? चॅलेंज 3 आहेत. पहिलं म्हणजे मार्केटमध्ये सगळे प्लेयर्स सेम नसतात. काही जण ॲडव्हान्स टूल्स, डेटा, सिस्टम्स वापरतात आणि इव्हन आपल्या पोझिशन्सवर पण त्यांचं लक्ष असतं. रिटेल साईडवर आपण मात्र चार्ट्स, न्यूज, सेंटिमेंट बघत असतो. त्यामुळे गेम थोडासा अनइव्हन व्हायला लागतो आणि हे समजून घेणं हे पहिलं इम्पॉर्टंट काम. दुसरं म्हणजे सायकोलॉजी. जेव्हा ट्रेड प्रॉफिट देतो तेव्हा कॉन्फिडन्स आपला ऑटोमॅटिकली वाढतो. जेव्हा लॉस होतो तेव्हा आपण परत एकदा ट्राय करूया असंच म्हणतो आणि हे सगळं नॉर्मल आहे, प्रत्येकाला होतं. पण एफ-एन-ओ मध्ये इमोशन्स थोडे जास्त ॲम्प्लिफाय होतात. तिसरा मुद्दा म्हणजे कॉस्ट. प्रत्येक ट्रेडला ब्रोकरेज, टॅक्सेस, चार्जेस सगळं असतं. ते एका ट्रेडसाठी लहान वाटतील, पण जेव्हा फ्रिक्वेंट ट्रेडिंग होतं आपलं तेव्हा क्वाईटली ॲक्युम्युलेट होत जातं ते. आणि आता सेल्फ चेक करूया आपण थोडासा, की कम्प्लिटली जजमेंट फ्री असं जर का तुम्ही चेक केलं, तर जर तुम्ही ॲक्टिव्हली ट्रेड करत असाल तर तुमच्या लास्ट 3 वर्षांचा नेट रिझल्ट सगळे चार्जेस नंतर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे का तो? जर हो तर ग्रेट, तुम्ही क्लॅरिटीमध्ये आहात आणि जर नाही तर तुम्ही हे ओके, कारण इथंच इम्प्रूव्हमेंटची सुरुवात होते. इथं एक गोष्ट मला क्लिअर करायची, की एफ-एन-ओ हे चुकीचं नाहीये. प्रोफेशनल ते हेजिंगसाठी, स्ट्रॅटेजीसाठी किंवा रिस्क मॅनेजमेंटसाठी वापरतात. पण जर गोल हे वेल्थ बिल्ड करणं असेल, तर अप्रोच थोडासा वेगळा लागेल. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये एक सिंपल फरक आहे. ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म मुवमेंट्सवर बेस्ड आहे, तर इन्व्हेस्टिंग हे लाँग टर्मचं ग्रोथ आणि कंपाऊंडिंगवर बेस्ड आहे. माझे एक क्लायंट होते. 2 वर्ष ॲक्टिव्हली एफ-एन-ओ करत होते. त्यांना वाटत होतं, की ओव्हरऑल सगळं व्यवस्थित चाललंय. पण जेव्हा आम्ही कंप्लीट रेकॉर्ड काढला त्यांचा चार्जेस सकट, तेव्हा लॉस होता ऑलमोस्ट 4.5 लाखांचा. तेच पैसे जर स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टिंगमध्ये वापरले असते तर आउटकम कंप्लिटली डिफरंट असू शकलं असतं. पॉईंट इथं कोणाला ब्लेम करण्याचा नाहीये, क्लॅरिटी देण्याचा आहे. म्हणून फायनली वेल्थ बहुतेक वेळा एक्साइटमेंटमधून नाही येत, ती बनते कन्सिस्टन्सी, प्रोसेस आणि कंपाऊंडिंगमधून. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर अवेअरनेस ठेवा, ट्रॅकिंग ठेवा, क्लॅरिटी ठेवा आणि स्वतःला एक ऑनेस्ट प्रश्न विचारा, की मी हा गेम समजून खेळतोय का आणि यात माझा एज आहे का?